नमस्कार मित्रांनो, तर मागच्या आठवड्यामध्ये मी 17 वर्षाच्या मुलाचे मानेच्या गाठीचे ऑपरेशन केले व ती गाठ तपासल्यानंतर ती ट्युबरक्लोसिस म्हणजे क्षयरोगाची आहे असे निदान झाले। तर सांगायचं झालं तर मानेच्या गाठीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। मानेच्या गाठी ह्या नेहमीच टीबीशी रिलेटेड असतात असे नाही, बराच काळ असणारा सर्दी खोकला यामुळे सुद्धा मानेच्या गाठी सुजतात। याला मेडिकल भाषेमध्ये रिॲक्टिव्ह लिम्फेडेनायटिस म्हणतात। तर हा होतो कशामुळे? मुळात हा जंतू संसर्ग एकापासून दुसऱ्यास पसरणारा आजार आहे। मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाच्या जंतूमुळे हा आजार पसरतो। यामध्ये काय लक्षणे दिसतात? तर प्रथमतः इव्हिनिंग राईज ऑफ टेम्परेचर म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस अंग गरम होणे, कणकण येणे, खोकला, थकवा, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी लक्षणे आढळून येतात। अशी लक्षणे आढळल्या असता नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा। हा आजार औषधाने नक्कीच बरा होतो। चला तर मित्रांनो, एकत्र येऊया, योग्य ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळी घेऊया आणि टीबीला भारताबाहेर घालवूया।